संदर्भातील लक्षवेधी सूचना काल उत्तर न मिळाल्याने पुढे ढकलण्यात आलेली होती। ही लक्षवेधी आज पुन्हा सभागृहामध्ये मांडली जाणार असून यावर सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सत्ताधारी आमदार बोलतील। विधान परिषदेमध्ये आज 260 अन्वये सुरू असलेल्या चर्चेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची संधी मिळेल। तसेच आज खास बैठक आयोजित करण्यात आली असून विविध लक्षवेधी सूचना सभागृहामध्ये मांडल्या जातील। उद्धव ठाकरे आज अधिवेशनाला हजर राहणार आहेत। ठाकरे आज विधान परिषदेमध्ये उपस्थित राहणार असून मागील 3 अधिवेशनांपासून प्रलंबित असलेल्या विरोधी पक्षनेते पदाबाबतही ते पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांची चर्चा करण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त असल्यामुळे ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते। याशिवाय उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सदस्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। त्यांच्या या भेटींमुळे विरोधी पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत महत्त्वाचे संकेत मिळू शकतात। सिडकोच्या घरांच्या किमती प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढलेत। सिडकोच्या घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा झाल्या असून या प्रकरणी उपमुख्यमंत्री आमदार विक्रांत पाटील आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सिडकोच्या घरांच्या किमती सुधारणा करत पुन्हा एकदा सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले। मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील 16 डिसेंबरला दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। संसदेचं अधिवेशन सुरू असताना होणारा त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। दिल्लीमध्ये ते आत्महत्या केलेल्या विद्यार्थी शौर्य पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून शौर्य पाटील यांना आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला होता। दरम्यान जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामध्ये काही खासदारांसोबतही ते चर्चा करतील अशी शक्यता वर्तवली जाते। लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त यंदाही सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावे असं आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलंय। 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्या गोपीनाथ गड येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। भव्य कार्यक्रमांपेक्षा गरजूंना मदत, सामाजिक न्याय आणि लोकसेवेच्या कृतींमधून मुंडे साहेबांचं स्मरण करावं अशी विनंती त्यांनी केली आहे। गेल्या दशकभरात भव्य कार्यक्रम झाले असले तरी आता समाजोपयोगी उपक्रमांमधूनच जयंती साजरी करणं हीच खरी श्रद्धांजली असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं। बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे। याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या सध्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले। या प्रकरणी अद्याप बाबा सिद्दीकींच्या पत्नीचा जबाब नोंदवला न गेल्यामुळे उच्च न्यायालयानं पोलिसांना याबाबतही विचारणा केली आहे। राष्ट्रवादीच्या मुंबई कार्याध्यक्ष मनीषा तुपे यांनी भांडूपमधील सुभाषनगर परिसरामध्ये पाहणी दरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय। किन्नीवाडी भागामध्ये सुरू असलेल्या सार्वजनिक शौचालयामध्येच अनधिकृतरित्या अतिक्रमण करून काही जणांनी सरळ संसार थाटल्याचा प्रकार समोर आलाय। या शौचालयामध्ये रात्री मद्यपान केले जात असल्याची माहिती तुपे यांनी दिली आहे आणि त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेवर अतिप्रसंग झाला तर जबाबदार कोण असा प्रश्नही मनीषा तुपे यांनी उपस्थित केलाय। स्थानिक प्रशासनाकडून तत्काळ कारवाईची मागणी होती आहे। 65 कोटींच्या मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई झाली आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं दोघा कंत्राटदारांना अटक केली आहे। सुनील उपाध्याय आणि महेश पुरोहित नावाच्या दोघांना अटक झाली आहे। 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे। बनावट सामंजस्य कराराचा वापर करून कंत्राट मिळवल्याचा आरोप करण्यात येतोय। 6 महिन्यामध्ये एसटीच्या पॅकेज टूरला भरघोस असा प्रतिसाद मिळालाय। राज्यभरामधून 4039 टूर पॅकेजमधून 19 कोटी 24 लाखांची कमाई झाली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेमधून सुरू झालेल्या या योजनेला जनतेचा अफाट प्रतिसाद मिळत असून एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये राज्यभरात तब्बल 4039 पॅकेज टूर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत। शालार्थ प्रकरणामुळे 10 महिन्यांपासून वेतन बंद झाल्यामुळे नागपुरात 8 डिसेंबरपासून शिक्षकांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काल सरकारची अंत्ययात्रा काढत निषेधही करण्यात आलाय। अनेकांनी मुंडन करतही सरकारचा निषेध नोंदवलाय। सर्व शिक्षकांची नियुक्ती शालार्थ आयडी शिक्षण विभागाच्या नियमानुसार झाली असताना वेतन का रखडलं असा सवाल हे शिक्षक उपस्थित करतायत। नागपूरच्या शिवनगर परिसरामध्ये शिरून अनेकांना जखमी करणाऱ्या आक्रमक बिबट्याला
वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं शर्थीचे प्रयत्न करत अखेर जेरबंद केलंय। आवश्यक सुरक्षा साधनांची कमतरता असल्यानं रेस्क्यू टीमनं सिक्युरिटी शील्ड आणि बांबूचा वापर करून बिबट्याला पिंजऱ्यामध्ये कैद केलंय। बिबट्याला ट्रीटमेंट सेंटरला आणताना रेस्क्यू टीमची विशेष व्हॅन काही अंतरावर बंद पडली आणि त्यानंतर बिबट्याला एका मालवाहतूक वाहनामधून रवाना करावं लागलं, तर पथकाला बंद पडलेल्या व्हॅनला ढकलत नेण्याची वेळ आली आहे। एबीपी माणसानं कारणं शोधली असता काही धक्कादायक माहिती समोर आली आहे। ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील बहुतांश रेस्क्यू वाहने नादुरुस्त आहेत। जाळी, कॅच पोल, फायबर रॉड, पिंजरे आणि संरक्षक कव्हरचाही तुटवडा आहे आणि या गंभीर परिस्थितीमध्ये रेस्क्यू टीमला अक्षरशः जीव मुठीत धरून काम करावं लागतंय। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामधल्या किनीमध्ये बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालाय। आतापर्यंत या परिसरामधून 2 बिबट्यांना जेरबंद करण्यामध्ये वन विभागाला यश आलंय। किनी गावामध्ये 2 डिसेंबरला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला होता, तर नरभक्षक बिबट्याला ठार करावं या मागणीसाठी ग्रामस्थांचा नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं होतं। बदलापूर जवळ बिबट्याचा वावर वाढलाय। आंबे शिवत जवळ खारीक पाड्यामध्ये बिबट्याचा कोंबड्यांवर हल्ला करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आणि यामुळे आंबेशिव परिसरामध्ये नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। जालन्यामध्ये भोकरदन नाका परिसरामध्ये टोळक्याकडून 2 जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। दगड आणि लाठाकाठ्यांनी मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीमध्ये 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती कळते। गाडीचा धक्का लागल्यामुळे प्राथमिक कारण सांगितलं जात आहे। वर्ध्यामधल्या कारंजा येथे अंमली पदार्थ विरोधात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर पद्धतीनं ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 192 कोटींचे 128 किलो ड्रग्ज जप्त केले। मात्र वर्धा जिल्ह्यामधल्या कारंजासारख्या छोट्या गावामध्ये 192 कोटींचं ड्रग्ज मिळणं म्हणजे चिंतेची बाब असून भाजपा आमदार सुमित वानखेडे यांनी पोलिसांवर टीका केली आहे। ना लोकल क्राईम ब्रँचला काही आयडिया आहे, ना लोकल पोलीस स्टेशनला काही आयडिया आहे, ना स्थानिक इंटेलिजन्सला काही आयडिया आहे, ना काही पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन। याबाबत पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन पूर्णपणे अनभिज्ञ आहे। त्याच्यामुळे मला असं वाटते की एकतर पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन कुठेतरी लूज झालेलं आहे डिस्ट्रिक्टमधलं, किंवा स्थानिक लोकांनीच माहीत असूनही हा जो काही व्यवसाय तिथे चालू होता तो लपवण्याचा प्रयत्न केला आहे। बीड जिल्हाधिकाऱ्यांनी बनावट सही करून शासनाची कोट्यवधींची फसवणूक करण्याचे प्रकरण ताजं असतानाच आता चक्क महसूल विभागामध्ये नवा घोटाळा समोर आलाय। केजमध्ये थेट तहसीलदारांची बनावट सही करून 5 क्षेत्र दुरुस्तीचे आदेश काढल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी तहसीलदार राकेश गिड्डे यांनी प्राथमिक चौकशी करून अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलाय। यामध्ये सह्या बनावट असल्याचं स्पष्ट झालंय। गेल्या काही दिवसांपासून सोलापूरच्या नातेपुते येथील स्मशानभूमीमध्ये अघोरी क्रिया अज्ञातांकडून होतीये आणि त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। अशा अघोरी क्रिया करणाऱ्या तांत्रिकांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे। नातेपुते येथील स्मशानभूमीमध्ये काही फोटोंना लिंबू सुया दाबणं असे टोचून त्या ठिकाणी कोंबड्याचे बळी दिल्याचं समोर आले। याच पद्धतीनं सातत्यानं काही जणांचे फोटो लावून त्यावर अशी मारण क्रिया जळत्या प्रेताशेजारी होत असल्याचं समोर आल्यामुळे आता पोलीस प्रशासनासाठी हे आव्हान ठरू लागलंय। जालना शहरामधल्या भोकरदन नाका परिसरामध्ये 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं 2 तरुणांना बेदम मारहाण केली आहे। रात्री 9:30च्या सुमारास दुचाकीची किरकोळ धडक बसल्याच्या कारणावरून टोळक्यानं लाठ्या, काठ्या आणि दगडानं हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। प्राथमिक माहितीनुसार दवाखान्यामध्ये नातेवाईकाला भेटण्यासाठी जाणाऱ्या एका व्यक्तीची दुचाकी दुसऱ्या व्यक्तीला धडकली आणि त्यामधून वाद वाढला आणि दोन्ही गटांमध्ये संतापाच्या भरात मारहाण सुरू झाली। या घटनेमध्ये 2 तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। नाशिकमध्ये नायलॉन मांजाच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येते। मागील वर्षी अनेकांचा जीव या मांजामुळे गेल्यामुळे यंदा खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांकडून कारवाई केली जाते। मांजा विक्री, साठवणूक आणि वाहतूक संदर्भात मनाई आदेशही काढण्यात आले आहेत। पुण्यामधल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्याच्या 2 अधिकाऱ्यांना शासकीय सेवेमधून बडतर्फ करण्यात आले। पोलीस निरीक्षक राहुल जगताळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेमधून बडतर्फ करण्यात आले। अपघात प्रकरणामध्ये कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे।
नाशिकमध्ये मालेगाव कुसुंबा रोडवर टिंगरी गावाजवळ भीषण अपघात झालाय. मालवाहू ट्रक आणि दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक झाली आहे. नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले असून जीवितहानी झालेली नाहीये. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्यानं गावकऱ्यांनी गतिविरोधक हे वाढवण्याची मागणी केली आहे. नांदेडमध्ये नरसी रोडवर ट्रकचा थरारक अपघात झालाय. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झालेत. मासेमारीसाठी निघालेल्या 6 जणांच्या वाहनाला ट्रकनं अचानक जोरदार धडक दिली आहे. सर्व 6 जण कंधार येथील रहिवासी आहेत. ठाण्याच्या 5 वाखाडी परिसरामधल्या खासगी रुग्णालयाच्या इमारतीच्या लिफ्टची चेन तुटून लिफ्ट खाली पडली आहे. घडलेल्या अपघातामध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी 4ही जणांवर 5 वाखाडी येथील आदर्श हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ठाण्यामधल्या घोडबंदर भाईंदर पाडा ब्रिजच्या चड्डीवर असलेल्या दुभाजकाला धडकून एका 4 चाकी वाहनाचा अपघात झालाय. या वाहनामध्ये 2 व्यक्ती प्रवास करत होते. सुदैवानं मोठा अनर्थ टळलाय. दोन्ही व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून घटनास्थळी वाहतूक विभागाकडून क्रेनच्या साहाय्यानं 4 चाकी वाहन बाजूला करण्यात आले तर वाहतूक काही वेळ धीम्या गतीने सुरू होती. ठाण्यामधल्या घोडबंदर वाघबीळ परिसरामधल्या हिरानंदानी इस्टेटमध्ये पलास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये बुधवारी रात्री इलेक्ट्रिक वायरिंगला अचानक आग लागली. विपेंद्र दुबे यांच्या घरामध्ये लागलेल्या आगीमध्ये टीव्ही, आयपॅड, लाकडी टेबल आणि इलेक्ट्रिक वायरिंग जळून नुकसान झाले. आगीमुळे इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूरही पसरलेला होता. सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलानं तत्काळ कारवाई करून रहिवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. सुदैवाने या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झालेली नाहीये. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये आग लागून वडापावच्या दुकानासह 4 ते 5 दुकानं जळून खाक झाली आहेत. स्थानिक नागरिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या अर्ध्या तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं असलं तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या संदर्भात तपास घेत आहेत. गोरेगाव पश्चिम येथील चाळीमधल्या एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. गोरेगाव पश्चिम शहीद भगतसिंग नगर 2 मधील राजाराम चाळीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. सिलेंडर स्फोटामुळे भिंतीचा काही भाग कोसळून 3 जण जखमी झाले. भिवंडी तालुक्यामधल्या दाभड परिसरामध्ये शेतात साठवलेलं भात पिकांचं तब्बल 200 भार अचानक लागलेल्या आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झालेत. या दुर्घटनेमध्ये शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून अनेक महिन्यांच्या कष्टाचं फळ क्षणात राख झाल्यामुळे शेतकरी हतबल झालाय. सध्या डिसेंबर महिन्यामध्ये विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतेय. नाताळच्या सुट्टीमुळे 21 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये देवाचे व्हीआयपी दर्शन तसंच ऑनलाईन दर्शनही बंद राहील. याशिवाय संध्याकाळी होणारं पाद्यपूजनही या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येत आहे. ठाणे शहरामधली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घोडबंदर रोड दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान ते काम पूर्ण करण्यात येणार असून या कामादरम्यान घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल. अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग भिवंडी, मानकोली, चिचोटी मार्गे अहमदाबादच्या दिशेनं वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेनं दिली आहे. येवला नांदगाव राज्यमार्ग 19 दिवसांसाठी बंद राहणार आहे. नगरसूल येथे रेल्वे पुलाचं काम सुरू आहे. 28 डिसेंबरपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल. वाहनधारकांना 50 किलोमीटर दूरवरून विळखा घालून प्रवास करावा लागेल. दीपावलीला युनेस्कोचा दर्जा मिळाल्यामुळे भारतीय संस्कृती जगभर पसरण्यास हातभार लागेल असं निवेदन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये दीपावलीचा समावेश करण्यात आलाय. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयानं वर्ष 2025-26 साठी दीपावलीचं नामांकन केलं होतं. अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि संघर्षातून यशाकडे नेणारा हा सण आपल्या जीवनामधल्या सकारात्मकतेचं प्रतीक आहे असं मंत्री आशिष शेलार म्हणाले. जळगावमध्ये राज्य शासनाच्या वतीनं दिव्यांग बांधवांना 1500 वरून 2500 रुपये वर मासिक पेन्शन वाढवण्यात आली आहे. मात्र अद्याप अनेक दिव्यांगांना हे मासिक पेन्शन मागील प्रमाणेच 1500 रुपये मिळत आहे आणि ते देखील नियमित मिळत नसल्यामुळे तातडीनं वाढीव 2500 रुपये पेन्शन नियमित मिळवण्याच्या मागणीसाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं यावल तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलंय. इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स
आज डीजीसीएच्या चौकशी पॅनल समोर हजर राहतील। डीजीसीएनं सीईओंना विचारण्यासाठी विविध प्रश्नांची यादी तयार केली असून त्यांना एअरलाईन्सच्या सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले। इंडिगोला उड्डाण पुन्हा सुरू करणं, पायलट आणि क्रू भरती योजना, अद्ययावत पायलट आणि क्रू क्रमांक, रद्द केलेल्या फ्लाईटची संख्या आणि परतफेड यासंबंधी माहिती सादर करण्यास सांगण्यात आले। आजच्या बैठकीनंतर डीजीसीए पुढील कारवाईबाबत निर्णय घेणार आहे। गोव्यामधल्या नाईट क्लब आगी प्रकरणी लुथरा बंधूंना अंतरिम दिलासा मिळालाय। क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांची संक्रमणकालीन अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी न्यायालयानं बुधवारी मंजूर न करता सुनावणी गुरुवारसाठी पुढे ढकलली आहे। दरम्यान सहमालक अजय गुप्ता याबाबत दिल्लीच्या दुसऱ्या न्यायालयानं गोवा पोलिसांना 36 तासांचा संक्रमणकालीन रिमांड मंजूर केलाय। रोहिणी जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश वंदना यांनी गोवा पोलिसांकडून या प्रकरणी उत्तर मागवलं असून पुढील सुनावणी आज होईल। ॲपल आज नॉयडामध्ये आपलं 5वं भारतीय स्टोअर उघडणार आहे। डीएलएफ मॉलमधल्या या नवीन स्टोअरचं आज उद्घाटन होणार असून या उद्घाटनासाठी ग्राहक आणि टेकप्रेमी यांची मोठी उत्सुकता आहे। यापूर्वी ॲपलनं दिल्लीमधल्या साकेत आणि मुंबईमधल्या बीकेसी येथे फ्लॅगशिप स्टोअर्स उघडले आहेत। तसंच पुणे आणि बेंगळुरू येथे ॲपलची अधिकृत स्टोअर सुरू झाली आहेत। नॉयडा स्टोअरमुळे उत्तर भारतामधल्या ॲपल ग्राहकांना अधिक सुलभ सेवा, अधिकृत उत्पादनं आणि तांत्रिक मदत एका छताखाली उपलब्ध होईल। शाहरुख खानच्या नावावर लॉन्च झालेल्या 5,000 कोटींच्या प्रोजेक्टची 72 तासामध्ये विक्री झाली आहे। डीएलएफ कंपनीचा हरियाणामधल्या गुरुग्राममध्ये अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट प्रोजेक्ट आहे। तर प्रोजेक्टमध्ये शाहरुखची पत्नी गौरी खानच्या कंपनीची भागीदारी आहे। व्यक्तिमत्वाचं आणि प्रसिद्धीच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी अभिनेता सलमान खाननं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। 11 डिसेंबरला सुनावणी होणार आहे। अलीकडच्या काही महिन्यांमध्ये उच्च न्यायालयानं दिलेल्या अशाच प्रकारच्या सवलतीनंतर सलमान खानची याचिका दाखल करण्यात आली आहे। इंडिगोच्या कार्यालयावर आता 24 तास मंत्रालयाचं वॉच असणार आहे। डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचा आदेश आहे। संचालनालयाकडून 8 सदस्यीय टीम ही इंडिगो कार्यालयामध्ये बसणार आहे। इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी मोदींना फोन केलाय। भारत इस्रायल धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली आहे। तर प्रादेशिक शांतता राखण्यासाठी भारताच्या पाठिंब्याचा पंतप्रधान मोदींकडूनही पुनरुच्चार करण्यात आलाय। पश्चिम आशियामधल्या परिस्थितीबद्दलही यावेळी चर्चा झाली आहे। रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग मधील एका बाजारामध्ये भीषण आग लागली आहे। यावेळी साक्षीदारांनी अनेक स्फोटांचे आवाजही ऐकलेत। आग का लागली हे अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेमध्ये 2 जण जखमी झाले। ऑस्ट्रेलियानं 16 वर्षांखालच्या मुलांसाठी सोशल मीडिया बंदी लागू करत यशस्वीरित्या सुरुवात केली आहे। सरकारनं टेक कंपन्यांना 16 वर्षांखालच्या मुलांची खाती काढून टाकण्याचा आदेश दिलेला होता। तसे न केल्यास दंड आकारण्याचा इशारा देण्यात आलेला होता। याद्वारे मुलांना बालपण जगण्याची संधी द्यावी असा संदेशही देण्यात आला आहे। देशाचं राजकारण एसआयआरच्या मुद्द्यावरून तापलेलं पाहायला मिळतंय। एसआयआय वरून धादांत खोटं पसरवलं जात असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलाय। पंडित जवाहरलाल नेहरू नंतर इंदिरा गांधींचा विजय आणि नंतर सोनिया गांधींचं देशाच्या नागरिक होण्याआधीच मतदार यादीमधलं नाव ही सर्वात मोठी वोट चोरी असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलाय। तसंच उद्धव ठाकरेंवर त्यांनी जोरदार निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेंनी मतपेढीचं राजकारण केल्याचा घणाघातही अमित शहानी केलाय। राहुल गांधींचे सर्व आरोप अमित शहानी फेटाळलेत। वोट चोरीच्या आरोपांवरून सभागृहामध्ये जोरदार गदारोळ झालाय। यानंतर संतापलेल्या विरोधकांनी सभात्याग करत निषेधही व्यक्त केलाय। देश का प्रधानमंत्री तय करना था। तय कौन करना था? तो उस वक्त के जितने प्रांत थे इसके कांग्रेस के अध्यक्ष होंगे, उनके एक एक वोट से तय होना था। अब 28 वोट श्री सरदार पटेल को मिले और 2 वोट जवाहरलाल नेहरू जी को, और साहब प्रधानमंत्री जवाहरलाल जी बने। मान्यवर दूसरे प्रकार की वोट चोरी और नैतिक तरीके से चुनाव, ऐसी वोट चोरी भी भूतकाल में एक बार हुई थी। श्रीमती इंदिरा गांधी रायबरेली से चुनी गई। इलाहाबाद हाईकोर्ट में श्री राजनारायण पहुंचे कि चुनाव नियमों के अनुसार नहीं हुआ। इलाहाबाद हाईकोर्ट ने ये तय कर दिया कि श्रीमती गांधी ने उचित तरीके से चुनाव नहीं जीता है, हम इसको रद्द कर दें। अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं माननीय, और ये सारे ने तो साइन कर दिया
साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री अमित शहा यांच्या लोकसभेमधल्या भाषणाचं कौतुक केलंय। गृहमंत्री अमित शहा यांचं भाषण अप्रतिम होतं। ठोस तथ्यांसह त्यांनी आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या विविध पैलूही मांडलेत। आपल्या लोकशाहीची ताकद अधोरेखित केली आहे आणि विरोधकांच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केलाय, असं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। दरम्यान अमित शहा यांनी संसदेमध्ये साला हा शब्द वापरलाय। हे त्यांच्या मतदान आणि चोरीबद्दलच्या भीतीला आणि बेईमानीला उघडपणे दर्शवतं, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केलाय। लाडकी बहीण योजनेवरून विधानसभेमध्ये जोरदार वाद पाहायला मिळाला। लाडकीचा श्रेयवाद आणि नंबरवरून घमासान असं काहीचं चित्र होतं। विधानसभेमध्ये पुन्हा 2 नंबरवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टोलेबाजी केली आहे। लाडक्या बहिणींबाबत आम्ही एकनाथ शिंदेसोबत असल्याचं जयंत पाटील म्हणाले, मात्र 2 नंबर हा 2 नंबरच असतो, असंही जयंत पाटलांनी म्हटलंय। सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे। एकनाथ शिंदे साहेब, असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं, तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही। 1 नंबर हा 1 नंबरच असतो। आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही। स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटले की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या अदली बदली करत असतो। आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही। स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटले की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या अदली बदली करत असतो। त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार। योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार। महायुतीच्या सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांनी ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन केलंय। आज सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी आमदारांसोबत चर्चाही होईल। यासोबतच आगामी निवडणुकीसंदर्भातही मुख्यमंत्री आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक नागपूरमध्ये पार पडणार आहे। या बैठकीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार आमदारांच्या अडचणी समजून घेतील। यासोबतच आगामी काळामधल्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीचाही आढावा घेतील। सध्या अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याबाबतचा विचार सुरू आहे आणि त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यामधल्या महापालिकांच्या निवडणुका 16 किंवा 17 डिसेंबरला जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। मतदार यादींच्या सुधारित कार्यक्रमानुसार 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल आणि त्यामुळे 29 महापालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदेपूर्वी होण्याची शक्यताही वर्तवली जाते। मात्र 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं पेच निर्माण झालाय आणि त्यामुळे 15 डिसेंबरला महापालिकेसाठी अंतिम यादी जाहीर झाली की निवडणुकांच्या तारखाही जाहीर होऊ शकतात। स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून लढायचं की स्वबळावर, हा निर्णय त्या ठिकाणच्या नेत्यांवर सोडल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या भाई जगतापांनी दिली आहे। तर सोलापुरामध्ये मनसेला मव्यात घेतल्याचं माहिती नसल्याचं भाई जगतापांनी म्हटलंय। त्या ठिकाणच्या वरिष्ठांना विचारून निर्णय घेण्याबाबत कार्यकर्त्यांना सांगितल्याचं भाई जगतापांनी म्हटलंय। पूर्ण महाराष्ट्राभर आम्ही हा निर्णय सगळ्यांनी एकत्रित बसून घेतला होता की आम्हाला महाविकास आघाडी आमची होतीच, परंतु स्थानिक लेवलवर जर तिथले कार्यकर्ते काही गोष्टी जर ठरवत असतील तर त्यांना ते अधिकार जरी दिले नसले तरी त्यांनी ते आपल्या नेत्यांबरोबर चर्चा करूनच तो निर्णय घ्यायचा। अशा पद्धतीचा निर्णय हा आमचा जेव्हा आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज चेनिताला आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये झाला। मुंबईच्या बाबतीत सुद्धा झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा झाला। त्यामुळे मला तिथे काय निर्णय झाला याची मला कल्पना नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।